महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। या बहुचर्चित प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे। या हत्याकांड प्रकरणी आज बुधवारी बीड जिल्हा कोर्टात सुनावणी झाली। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद करण्यात आला। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला होणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे यांच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला। आरोपींचे वकील दिग्विजय पाटील यांनी जवळपास अर्धा तास युक्तिवाद केला। मात्र एकत्र दोषारोप पत्र दाखल करणे याला कोर्टाची परवानगी घेतली नाही। सुधीर सांगळे यांची यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। 6 डिसेंबर घटनेचा 13 डिसेंबर रोजी अॅट्रॉसिटी दाखल झाली। 5ही आरोपींवरील प्रलंबित 11 केसेस या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत। सुदर्शन घुले इतर आरोपींच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही अर्ज नाही। तसेच सुदर्शन घुले यांच्यावर कर्ज असल्याचेही आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं। खंडणी प्रकरणात 29 तारखेची रेकॉर्डिंग नाही, रकमेचा उल्लेख नाही आणि पैसे दिले घेतल्याचाही पुरावा नाही। तर अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आरोपीची ओळख परेड नाही, तसेच परेड पंचनामाही नाही। 5ही आरोपींची वरच्या कोर्टात जाण्याची परिस्थिती नाही, त्यामुळे त्यांना इथेच न्याय द्यावा अशी विनंती वकील दिग्विजय पाटील यांनी कोर्टाकडे केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।